पक्षपाती राजनेताओं की नीति बड़ी निराली है। दहशतगर्दी का माहौल यहाँ पर, छाई खून की होली है। कल मोहसिन शेख, आज तौहीद खान, परसों तेरी बारी। राज्यामध्ये ज्या पद्धतीनं हिंदुत्वाच्या नावावर जी काय चाललेलं आहे, धर्मतांडव म्हणा, खुनी खेळ म्हणा, ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ते कुठतरी संपुष्टात आलं पाहिजे। जर राज्य शासन जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय कुणाकडे मागायचे? नितेश राणे असेल, संग्राम जगताप असेल, तुमचं महेश लांडगे आहे, एकबोटे आहे, किरीट सोमय्या आहे, ते नवनीत राणा आहे, अशी माणसं एकीकडे मुसलमानांच्या अंगावर घालायची आणि हिंदू युवकांची माथी भडकवायची आणि त्यांची माथी भडकून त्यातनं अशा हत्या घडवायच्या। हा कटकारस्थान मला वाटतं शानी बंद करावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये इजा पोहोचणार नाही। परंतु गेले अनेक दिवसापासून, ज्या काळापासून मोहसिन शेख पुण्यात मारला गेला त्या तारखेपासून आज तौहीद खान आलेला आहे। गजापूर झालं, कुशेसावळी झाली, पुणे झालं, आता परळी आहे, बीड जिल्हा आहे। या अशा घटनांना जर तुम्ही खतपाणी देत असाल तर न्याय कुणाकडे मागायचा? सत्ता ही निष्पक्ष असते, निर्मळ असते, निस्वार्थ असते, पण स्वार्थी भावनांच्या मतांच्या पोटी तुम्ही जर हे राजकीय षडयंत्र जर करत असाल तर हा समाज गप्प राहणार नाही। म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही तर शिक्षण मागत होतो, आम्ही आरक्षण मागत होतो, परंतु आज 7 सारखा मुलगा, जे तौहीद खानचा मुलगा आहे, तो आज यतीम झाला। दात कोणाकडे मागायची हा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे। आम्ही मागच्या काळामध्ये शिक्षण, आरक्षण, संरक्षण ही लढाई लढत होतो, पण शिक्षण घेऊ कधी घेऊ? आमच्या मुडदे पडल्यानंतर। आरक्षण घेऊ कधी घेऊ? आमचे मुडदे पडल्यानंतर। आता आमच्या मुळावर आलेला आहे। आता आमची मागणी शिक्षण आरक्षणाची नसून आमची प्रमुख मागणी आता मुस्लिम सुरक्षा कवच म्हणून मुस्लिम अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा कायदा आम्हाला द्या। येणाऱ्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाने मुसलमानांना मुस्लिम अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा कायदा अंमलात आणावा अशी आमची मागणी आहे। आणि यासाठी राज्यव्यापी आंदोलन आम्ही चालवणार आहेत। तुम्ही सरकार म्हणून जे जे काही अशाला खतपाणी घालतायत, जे काही मुस्लिमांना टार्गेट करून मुस्लिमांना वेठीस धरण्याचं पाप करतात, त्यांच्या विरोधात मला वाटतं शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे। सरकारच्या मर्जीने हे काही चालत असेल तर विपक्ष का झोपलाय का? विपक्ष काय करतोय? माझी विनंती आहे विपक्षाला, शरद पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुप्रियाताई असतील, त्या मुसलमानांच्या मतावर मलिदा लाटणारे जे काही नेते असतील, त्यांनी सुद्धा त्या विधानसभेमध्ये मुस्लिम अॅट्रॉसिटी ऍक्ट साठी कायद्याची मागणी करावी अशी माझी विनंती आहे।